शेतकरी पुन्हा एकदा संतापलाय आणि तो पुन्हा एकदा ट्रॅक्टर घेऊन राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडकलाय। हमी भावासंदर्भातल्या कायद्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी जवळपास 200 शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिलाय। दुसरीकडे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेला 2 देशांमधल्या सीमेचं स्वरूप आलेलं आहे। वाटेत खिळे पेरण्यात आले, 3 पदरी कुंपण घालण्यात आलंय, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। या सगळ्याचाच ग्राउंड झिरो वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। ही कोणत्या युद्धाची तयारी सुरू आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। आता एक नजर या दृश्यांवरही टाका। आधी साधे बॅरिकेड्स, मग त्यांना तारांचं कुंपण, मग सिमेंटचे बॅरिकेड्स, त्यामध्ये कॉन्क्रीटचा भरणा, आणि हे कमी म्हणून की काय, त्यानंतर मातीनं भरलेले कंटेनर। ही दृश्य सीमेवरचीच आहेत, पण 2 देशांमधल्या सीमेवरची नाहीत, तर राजधानी दिल्लीच्या सीमेवरची। हमीभाव कायद्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी उत्तरेकडच्या राज्यातल्या बळीराजानं पुन्हा एकदा दिल्ली चलो आंदोलनाची हाक दिली आहे। पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून येणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीबाहेरच रोखण्यासाठी ही तटबंदी उभारण्यात आली होती। राजधानी दिल्लीतील सिंघू बॉर्डरवरती सध्या मी उभा आहे। तुम्ही माझ्या डाव्या बाजूला पाहू शकतात की अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात तारा लावण्यात आलेल्या आहेत। राजधानी दिल्लीतील सिंघू बॉर्डरवरती आज हरियाणा या ठिकाणावरून, पंजाब या ठिकाणावरून अनेक शेतकरी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे। सिमेंट काँक्रीटीकरण करून त्यामध्ये खिळे ठोकून रस्त्यावरती बसवण्यात येणार आहे। त्या दृष्टिकोनातून हे काम सुरू आहे। अशा पद्धतीने बॅरिकेडिंग जे आहे तारांचं या ठिकाणी केलं जात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कंटेनरमध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने माती भरून कंटेनर रस्त्यावरती ठेवले जात आहेत आणि रस्ते जे आहे पूर्णपणे बंद केले जात आहे। शेतकरी कुठल्याही परिस्थितीत पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पोहोचू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। सोमवारी रात्री शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये चाललेली 5 तासांची बैठक निष्फळ झाल्यानंतर मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेनं कूच केली। गाझीपूर, सिंघू, शंभू, टिकरी, दिल्लीत प्रवेश करता येईल त्या सगळ्या मार्गानं शेतकरी निघाले। दिल्लीच्या सीमेवर अनेक ठिकाणी शेतकरी आणि सुरक्षा यंत्रणा आमने सामने आल्या। शेतकऱ्यांना माघारी धाडण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। शेतकऱ्यांची एकच पळापळ झाली। एका मोठ्या पुलावर जमलेल्या शेतकऱ्यांवर पाण्याचा फवारा मारण्यात आला। शेतकऱ्यांनी पुलालगतच्या शिवाराकडे धाव घेतली आणि मग पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा आणि शेतकरी यांच्याकडून एकमेकांना निशाणा करणं सुरू झालं। दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात फौज फाटा जो आहे पोलिसांचा तो देखील तैनात करण्यात आला आहे। तुम्ही पाहू शकतात की जिथेपर्यंत नजर जाते तिथपर्यंत अशा पद्धतीने पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। रिझर्व्ह पोलीस फोर्स देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहेत आणि अशा पद्धतीने जो रस्ता हरियाणाच्या बाजूने येतो तो देखील पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि दिल्लीकडून येणारे वाहनं देखील आता सध्या तरी बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता शेतकरी जे पंजाबकडून, हरियाणाकडून दिल्लीच्या विविध बॉर्डरवरती येत आहेत त्यांना दिल्ली शहरामध्ये घुसण्यापासून रोखण्यासाठी, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आता पोलीस जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। यावरती शेतकरी नेते, शेतकरी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। 2020 आणि 21 मध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जवळपास 1 वर्षाहून अधिक काळासाठी असंच आंदोलन केलं होतं। तो इतिहास पाहता यंदाचं आंदोलन हे काही 1-2 दिवसांचं नाही हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही। मात्र उत्तरेकडच्या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच का करावी लागली हे जाणून घेऊया। शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकरी आणि शेतमजुरांची कर्जमाफी करावी, भूमी अधिग्रहण कायदा 2013 पुन्हा एकदा लागू करण्यात यावा, लखीमपूर खीरी इथल्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी, मुक्त व्यापार करार रद्द करण्यात यावा, वीज विधेयक 2000 रद्द करण्यात यावे, मसाल्याच्या पदार्थासाठी राष्ट्रीय आयोगाचं गठन केलं जावं, संविधानाची 5वी सूची लागू करून आदिवासींच्या जमिनीची लूट थांबवण्यात यावी, खोटी बियाणं, कीटकनाशक, खतं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदा करण्यात यावा,
गेल्या वेळी शेतकऱ्यांच्या 20 ते 25 संघटना अशा आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यंदा हाच आकडा 200च्या घरात पोहोचलाय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून उचलली जाणारी कठोर पावलं सर्वांनाच पटणारी नाहीये. अब की बार 400 पारची घोषणा पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाब ही राज्य किती महत्वाची आहेत हे बूथ लेवलवर प्लॅनिंग करणाऱ्या भाजपला वेगळं सांगायची गरज नाही. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.